प्रेक्षक हो नमस्कार। द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार यांचे निष्ठावंत सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण हळूहळू बदलताना दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा भारतीय जनता पक्ष घेताना दिसतोय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आलेले आहेत, तर लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून आलेले आहेत। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच लक्ष घातलेलं आहे। एकेकाळी शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्हा हा भारतीय जनता पक्षमय होताना दिसतोय। म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा प्रभाव हा प्रत्येक सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हळूहळू वाढताना दिसतोय। येणाऱ्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक असो अथवा सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपालिका, नगरपंचायती, त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कसं घवघवीत यश मिळेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा 1 नंबरचा पक्ष राहील याच दिशेने भारतीय जनता पक्षाची जोरदार वाटचाल सुरू आहे। आणि त्याच राजकीय वाटचालीचा भाग म्हणून किंवा त्याच राजकीय डावपेचांचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी खेळी केलेली आहे। ती खेळी म्हणजे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे सत्यजित पाटणकर हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती आहेत। म्हणजेच पाटणकर गट लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतो। छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी पाटणकर यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलेले आहे। सत्यजित पाटणकर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्यामुळे तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी खरं तर मोठा राजकीय धक्का आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांना पाटण विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढवावी लागली, कारण महाविकास आघाडीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाची जागा ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे शरद पवार यांच्याकडे मातबर उमेदवार असून सुद्धा देखील शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत किंवा जागा वाटपामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडावा लागला। त्यामुळं सत्यजित पाटणकर हे विधानसभा निवडणुकीवेळीच खरं तर नाराज झालेले होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंभूराजे देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला, परंतु जरी सत्यजित पाटणकर यांचा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला असला तरी सुद्धा 90,000पेक्षा अधिक मते सत्यजित पाटणकर यांनी मिळवलेली आहेत। म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सत्यजित पाटणकर त्याचबरोबर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे। विक्रमसिंह पाटणकर असतील त्याचबरोबर सत्यजित पाटणकर असतील हे नेते भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेष करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पारडं आणखी जड होताना दिसते। त्यामुळं सातारा जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्याचं जे एक ध्येय किंवा जे उद्दिष्ट देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेलं आहे त्या ध्येयाच्या दिशेने
देवेंद्र फडणवीस यांनी अचूकपणे वाटचाल सुरू केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच जर सत्यजित पाटणकर त्याचबरोबर विक्रमसिंह पाटणकर किंवा पाटणकर गटाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा खरं तर मोठा राजकीय धक्का असेल. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुद्धा तो मोठा राजकीय धक्का असेल. कारण यामुळं पाटणकर गटाला सत्तेची ऊब मिळणार आहे. कारण सध्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा जरी सरकारचा भाग असले तरी सुद्धा या सरकारचा मुख्य चेहरा हा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळं सत्यजित पाटणकर आणि त्यांचा गट किंवा त्यांना मानणारा नेते मंडळी किंवा कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळं खरं तर पाटणकर गटाला यामुळं सत्तेचा फायदा मिळणार आहे. आणि एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यामुळं पाटणकर गटाला यश मिळू शकतं. म्हणजेच पाटणचे विद्यमान आमदार मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अडचणी मात्र भविष्यामध्ये वाढणार आहेत. कारण सत्यजित पाटणकर यांना भारतीय जनता पक्षाची साथ मिळणार आहे. आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचं विशेष असं लक्ष हे सातारा जिल्ह्यावरती असल्यामुळं आणि एकंदरीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सत्तेचं मोठं पाठबळ हे पाटणकर गटाला आणि पर्यायाने सत्यजित पाटणकर यांना मिळणार आहे. त्यामुळं मागील 2 ते 3 विधानसभा निवडणुकीमध्ये सत्यजित पाटणकर यांना शंभूराजे देसाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे. त्या पराभवाचं उट्ट किंवा त्या पराभवाचा बदला 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घेण्याची संधी ही सत्यजित पाटणकर यांना मिळणार आहे. परंतु त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्यजित पाटणकर किंवा पाटणकर गटाला आपला राजकीय करिश्मा हा दाखवावा लागेल. सत्तेचं पाठबळ पाटणकर गटाला मिळणार असल्यामुळं एकंदरीत आणि ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये विरोधी पक्षात राहून ज्या पद्धतीनं सत्ताधारी गटाकडून विशेष करून मंत्री शंभूराजे देसाई यांनी सत्तेच्या माध्यमातून पाटणकर गट खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला. पाटणकर गटातील मोठमोठे नेते कार्यकर्ते आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत पाटण तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं गेल्या 2-3 विधानसभा निवडणुकीमध्ये पाटणकर गटाला सातत्याने पराभव स्वीकारावा लागत आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचं पाठबळ मिळणार असल्यामुळं आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचं सातारा जिल्ह्यावरती विशेष लक्ष असल्यामुळं आणि स्वतः छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री असल्यामुळं शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सत्यजित पाटणकर यांचं चांगलं पुनर्वसन म्हणजेच राजकीय पुनर्वसन हे होऊ शकतं किंवा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठं पाठबळ भारतीय जनता पक्षाकडून मिळू शकतं. यामुळं भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून पाटणकर गटातील कार्यकर्त्यांनी समर्थकांनी नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा एकमुखी निर्णय घेतलेला आहे. सत्यजित पाटणकर यांची नुकतीच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेट झालेली आहे. त्यामुळे एकंदरीत सत्यजित पाटणकर हे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्यांचा पक्ष प्रवेश ज्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये होईल त्यावेळी खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये त्यामुळं भारतीय जनता पक्षाची ताकद खरं तर वाढणार आहे आणि तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी खरं तर मोठा राजकीय धक्का आहे. कारण पाटणकर भारतीय जनता पक्षाबरोबर जातील अशी चर्चा कमी प्रमाणात होत होती.
कारण पाटणकर यांनी शरद पवार यांची अडचणीच्या काळामध्ये साथ दिलेली होती, परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार सत्यजित पाटणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देऊ शकले नाहीत। त्यामुळे सत्यजित पाटणकर हे नाराज झालेले होते आणि एकंदरीत गेल्या 3-4 विधानसभा निवडणुकीत सातत्याने पाटणकर गटाला पराभव स्वीकारावा लागत असल्यामुळे भविष्यातील राजकीय अडचणींचा विचार करून पाटणकर गटाने मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे आणि सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं राजकीय वातावरण आहे आणि या अनुकूल अशा राजकीय वातावरणाचा फायदा पाटणकर गटाने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मातब्बर नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत, त्याच पद्धतीचा राजकीय प्रवेश हा पाटणकर गटाचा भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहे। परंतु गेल्या 3-4 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, त्याचबरोबर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या 2 पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात खरंतर महाविकास आघाडीमधून किंवा इतर छोट्या मोठ्या पक्षामधून नेत्यांची मोठ्या प्रमाणात आयात होत होती किंवा नेत्यांचे पक्ष प्रवेश होत होते। परंतु भारतीय जनता पक्ष सुद्धा अगदी स्ट्रॅटेजिकली म्हणजेच ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व कमजोर आहे अशा मतदारसंघामध्ये मातब्बर नेत्याला बरोबर आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्याचाच भाग म्हणून सत्यजित पाटणकर यांना भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सत्यजित पाटणकर यांनी आपल्या समर्थकांचा एक मेळावा नुकताच घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी भारतीय जनता पक्षामध्ये पाटणकर गटाने प्रवेश केला पाहिजे याला एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे किंवा ती मागणी मान्य केलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे इथून पुढच्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे सातारा जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ राहू शकतं असं चित्र सध्या तर दिसत आहे। कारण ज्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 2 आमदारांना मंत्रिपद दिलेलं आहे आणि विशेष करून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायती राज सारखं महत्त्वाचं खातं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून या दोन्ही नेत्यांना, या दोन्ही मंत्र्यांना ओळखलं जातं आणि एकंदरीत मंत्री म्हणून गेल्या 100 दिवसांमध्ये या 2 नेत्यांची कामगिरी ही खरं तर उत्कृष्ट राहिलेली आहे आणि एकंदरीत सातारा जिल्ह्याच्या राजकारणात जो प्रदीर्घ काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्चस्व राहिला किंवा एकंदरीत यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे। त्यामुळे काँग्रेस संस्कृतीला, काँग्रेसच्या राजकीय प्रभावाला अनुकूल असं इथलं राजकीय वातावरण आहे, सामाजिक वातावरण आहे। या अशा वातावरणात, अशा प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच प्रतिकूल वातावरणात सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। परंतु जरी सातारा जिल्ह्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आले असले तरी सुद्धा जर सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नेत्यांची यादी पाहिली तर हे सर्व नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष जरूर वाढलेला असेल, परंतु सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल नेते मंडळी कुठे आहेत हा खरा प्रश्न पडतोय। त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष हा आयातित नेत्यांवरती अवलंबून आहे किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील जे प्रभावशाली नेते आहेत, ज्यांची आपापल्या तालुक्यामध्ये ज्यांचं चांगलं राजकीय बस्तान आहे किंवा राजकीय प्रभाव आहे, अशा नेते मंडळींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा आहे। म्हणजेच जे राजकारण काँग्रेस पक्षाने केलं तशाच पद्धतीचं राजकारण हा भारतीय जनता पक्ष करतोय। अर्थातच काँग्रेसमधून ही नेते मंडळी आज भारतीय जनता पक्षामध्ये येताना दिसत आहेत,
कारण भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवरती आहे. उद्या भारतीय जनता पक्ष केंद्रामधून आणि राज्यामधून जर सत्तेवरून बाजूला गेला तर हीच नेते मंडळी उद्या दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढेल, परंतु त्या वाढण्याला एक मर्यादा आहे. कारण भारतीय जनता पक्षाची जी पारंपरिक निष्ठावान नेते मंडळी जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेली आहेत, ती नेते मंडळी सातारा जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात दिसत आहेत. किंवा भारतीय जनता पक्षाचं सातारामध्ये जे संघटन आहे त्या संघटनेमध्ये सुद्धा ही नेते मंडळी कमी प्रमाणात दिसत आहेत. म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये ज्या नेते मंडळींचा सध्या प्रभाव दिसत आहे ती सर्व नेते मंडळी प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आयातीत केलेली नेते मंडळी आहेत. आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून किंवा सध्याची वर्तमान काळातील राजकीय समीकरणे बघून त्यांनी खरतर हे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळं सध्या तरी भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये प्रभावी वाटत आहे. परंतु जसजसा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कमी होईल, म्हणजेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातून, तसा सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून सुद्धा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला सातारा जिल्ह्यामध्ये जर आपला राजकीय गड बनवायचा असेल, राजकीय बालेकिल्ला सातारा जिल्ह्याला आपला बनवायचा असेल, हा जिल्हा जर आपला बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाला बनवायचा असेल तर निष्ठावान नेते मंडळींना संधी द्यावी लागेल. परंतु तसे होताना सध्या तरी दिसत नाही. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.